आळूंच्या पानांची वडी म्हटलं तर खूप मोठी प्रोसिजर असते आणि बनवायलाही फार वेळ लागतो। बऱ्याच वेळेस आपले पानं आणल्यावर करणं होत नाही आणि ते लवकरही सुकतात। तर अगदी झटपट रोल न बनवता या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तितकीच कुरकुरीत आणि तितकीच खमंग आळूवडी एकदम झटपट अगदी 10 मिनिटात तुम्ही बनवू शकता। भाजी बनवायची असो या स्नॅक्ससाठी असो, तुम्ही ही आळूवडी एकदम वेळेवर सुद्धा बनवू शकता। चला मग ही कशी बनवायची ते पाहूया। तर सर्वात आधी आपल्याला आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आपल्याला अशी डार्क देठाचीच पानं घ्यायची आहे, म्हणजे ते गावरान असतात आणि भाजीसाठी किंवा खाण्यासाठी जास्त चांगले असतात। तर अशा डार्क रंगाच्या शिरा असलेली आणि थोडे छोट्या साईजचीच पानं घ्यायची। याच्या कडाई अशा थोड्या डार्क रंगाच्या चॉकलेटी रंगाच्याच असतात। तर सुरुवातीला याचे देठ कट करून घ्यायचे आणि हवं असल्यास याच्या ज्या शिरा असतील जाडसर त्याच आपल्याला कट करून घ्यायच्या। खूप बारीक असलेल्या आपल्याला कट करायच्या नाही आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही चाकूने या जाड शिरा कट करून घेऊ शकता। तर या पानांची मधली शीर थोडी जास्त जाड आहे, त्यामुळे मी तीच काढते आहे। बाकीच्या शिरा एवढ्या जाडसर नाही आहेत, त्यामुळे मी या शिरा काढून घेते आहे। आणि खूप मोठं पान असेल तर साईडच्या शिराही तुम्ही काढून घेऊ शकता। तर अलगद अशा चाकूच्या साहाय्याने थोडा काढून घ्यायच्या, म्हणजे नंतर आपोआप त्या शिरा निघतात। तर अशा मी एकावर एक जोडून ही पानं ठेवली आहेत आणि याला आता आपण कट करून घेणार आहोत। तर जाड शिरा काढून घेतल्यामुळे हे चिरायलाही सोपं जातं आणि लवकर चिरणं होतं। तर आपल्याला हे अशा पद्धतीने एकावर एक ठेवून बारीक याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघत असाल आपण रोल न करता असेच बारीक चिरून याच्या वड्या तयार करून घेणार आहोत। तर एकावर एक ठेवून अशा झटपट तुम्ही ही पानं तुम्ही कट करून घेऊ शकता। हवं असल्यास तुमच्या पद्धतीने जरी तुम्ही कट करून घेतलं, फक्त आपल्याला बारीक करायचं आहे। तर असं मधोमध कट करून मी परत एकदा याला बारीक चॉप करून घेते आहे। तुम्ही इथे बघत असाल इतक्या बारीक आपल्याला हे पानं चिरून घ्यायचे आहेत। तर रोल न बनवता अगदी झटपट आणि इझिली ही वडी तयार होते। तुम्ही जर पहिल्यांदा जरी आळू वडी बनवत असाल तर या पद्धतीने बनवून बघा। तर इथे मी जवळपास 13 पानं छोट्या साईजचे कट करून घेतले आहेत। तर एकदम बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 2 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा ओवा घेतला आहे। तर आता मिक्सरला वाटून मी याचा ठेचा तयार करून घेतला आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। नंतर यामध्ये चवीनुसार किंवा 1 चमचा मीठ घालून घ्यायचं, अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची। त्यासोबतच आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तर हिरवी मिरची घातल्यामुळे मी लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमीच ठेवलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे तीळ घ्यायचे आहेत। तर तीळ इथे मी 3 चमचे घेतले आहे। तर तीळ थोडी जास्त असेल तर चांगली लागते। आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी मेजरिंग कपने बेसन पीठ घेतलं आहे। तर हलकंसं दाबून मी यामध्ये 1 वाटी हे घालून घेते आहे। त्यासोबतच आपल्याला अर्धी वाटीला थोडंसं कमी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। तांदूळाच्या पिठाऐवजी तुम्ही रवासुद्धा यामध्ये घालू शकता। तर त्यामुळे या वड्या अजून खुसखुशीत होतात आणि खायलाही कुरकुरीत लागतात। तर शेवटी यामध्ये मी थोडा हिंग घालून घेतला आहे आणि इथे मी चिंच भिजायला घातली होती। तर ती बऱ्यापैकी आता भिजली आहे। तर हाताने अशी मॅश करून मी हे पाणी यामध्ये घालून घेणार आहे। तर चिंच गुळाचं पाणी आहे हे, यामुळे आळू वडीची चव अजून छान लागते आणि आळूंच्या पानांना जो खवखवपणा असतो किंवा खाल्ल्यावर जो घशाला त्रास होतो तो यामुळे होत नाही। तर हे पाणी तुम्ही नक्की घाला यामध्ये। तर इथे 1 लिंबा एवढा मी चिंच आणि गूळ घेतला होता। तर तुम्ही जर पानं गावरान घेतली तर तसंही त्याला खवखवपणा कमीच असतो, तर शक्यतो तीच पानं वापरावी। तर असं हाताने छान चोळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाणी घालायचाही अंदाज येईल। तर सुरुवातीला चिंच गुळाच्या पाण्याने थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेनुसारच यामध्ये पाणी घालायचं। तर हे पीठ भिजवण्यासाठी खूप कमी पाण्याचा वापर होतो किंवा खूप कमी पाणी लागतं। तर हे थोडं भिजवून घेतल्यानंतर याला मी थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे बेसन पिठामुळे हे पीठ थोडं चिकट होतं, तर हाताला चिटकणार नाही। तर हाताला असं
तेल लावून घ्यायचं आणि छान गोळा तयार करून घ्यायचा। तर तुम्ही बघत असाल छान मी इथे पीठ भिजवून घेतलं आहे आणि चाळणीलाही आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे चाळणीमध्ये चिटकणार नाही। तर आता आपल्याला भिजवलेल्या पिठाचे 2 रोल करून घ्यायचे आहे। तर सारखेच आपल्याला मधोमध कट करून किंवा सारख्या साईजचे असे रोल करून घ्यायचे, हातावर असं थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे छान रोल तयार होईल। तर मी इथे दोन्ही रोल तयार करून घेतले आहे आणि थोडेसे तीळ एका ताटामध्ये टाकून घेतले आहे। तर आता या रोलला आपण थोडेसे चोळून घेणार आहोत, म्हणजे वरतून दिसायलाही हा रोल छान दिसेल आणि वड्याही आपल्या कट करून एकदम छान तयार होतील। तर इथे मी हे तीळ दोन्ही रोलला लावून घेतले आहे आणि आता आपण हे वाफवायला ठेवून घेऊ। तर इथे मी गॅसवर आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये एखादं स्टँड ठेवून आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची। तर तुम्ही हवं तर एखाद्या डब्यात सुद्धा या वड्या वाफवून घेऊ शकता। तर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट आपण वाफवून घ्यायच्या आणि मध्ये तुम्ही चेकही करून घेऊ शकता। तर इथे आपले हे रोल छान वाफवले गेले आहे। थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे। तर अजिबात खाली चिटकले नाही आहे आणि इझिली आपले रोल निघाले आहेत। तर याला अर्धा इंचामध्ये आता आपण कट करून घेऊ आणि वड्या तयार करून घेऊ। तर सर्वच वड्या आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे, एकसारख्याच करायच्या। तर इथे आपण शालो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय न करता। हवं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। तर सर्वच या पद्धतीने मी हे रोल कट करून घेतले आहे। तुम्ही बघत असाल आतूनही ह्या छान वाफवल्या गेल्या आहेत आणि छान पोकळ झाल्या आहेत। तर लगेच याला आपण शालो फ्राय करून घेऊ। तर एका पॅनमध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी तीळ टाकून तीळ थोडेसे आपले तडकल्यानंतर यामध्ये आपण या वड्या शालो फ्राय करून घेणार आहोत। तर सुरुवातीला जेवढ्या बसतील तेवढ्या मी यामध्ये टाकून घेतल्या आहेत। तर असं थोडंसं हलवून आपण तेल सर्वीकडे पसरवून घ्यायचं आणि उलटसुलट करून या पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायच्या। तुम्हाला हवं असेल तर डीप फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता। तर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला उलटून पालटून थोड्याशा लालसर रंगावर ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या। तर इथे मी ह्या सर्व वड्या अशाच पद्धतीने फ्राय करून घेतल्या आहे। तर झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही वेळेवरसुद्धा या वड्या तयार करू शकता। आतूनही तितक्याच खमंग आणि खुसखुशीत होतात आणि खूप कमी मेहनतीत या वड्या तयार होतात। यात ना रोल बनवायचं टेन्शन ना रोल सुटायचं टेन्शन। तर अगदी झटपट तुम्ही या स्नॅक्ससाठीही बनवू शकता। आतूनही एकदम खुसखुशीत पोकळ झाल्या आहेत, तुम्ही बघत असाल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।